नमस्कार मंडळी, साइन इन्फोटेकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अहो, बिटकॉइन, इथेरियम ही नावं तर तुम्ही नक्कीच ऐकली असणार नाही का? सगळीकडेच क्रिप्टोकरन्सीची चर्चा आहे. पण एक मिनिटं, यातून पैसे कमवल्यावर सरकारला टॅक्स कसा भरायचा हे माहीत आहे का? तर आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण नेमकं हेच बघणार आहोत की क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, ती काम कशी करते आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारतातले टॅक्सचे नियम, तेही एकदम सोप्या मराठीत. आपण काय करणार आहोत तर या सगळ्या विषयांवर एक एक करून बोलणार आहोत. सुरुवात करणार आहोत क्रिप्टो म्हणजे काय या अगदी बेसिक प्रश्नापासून, मग त्यामागचं तंत्रज्ञान बघू आणि शेवटी भारतातील टॅक्सचे नियम उदाहरणांसहित पाहू. म्हणजे बघा, हे सगळं झाल्यावर क्रिप्टो टॅक्सबद्दल डोक्यात काहीच शंका राहणार नाही, सगळं क्लिअर होऊन जाईल. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, ही क्रिप्टोकरन्सी नक्की आहे तरी काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर क्रिप्टोकरन्सी म्हणजे डिजिटल किंवा आपण ज्याला व्हर्च्युअल म्हणतो तसे पैसे. म्हणजे जसे आपले रुपये असतात तसंच हे एक चलन आहे, पण यात एक मोठा फरक आहे. यावर कुठल्याही बँकेचं किंवा सरकारचं नियंत्रण नसतं. यालाच विकेंद्रित किंवा डिसेंट्रलाइज्ड असं म्हणतात. म्हणजे काय, तर हे पैसे थेट लोकांमध्ये एका खूप सुरक्षित कम्प्युटर नेटवर्कवर चालतात, ज्याला ब्लॉकचेन म्हणतात. आज जगात हजारो प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी आहेत, पण तुम्ही ही काही नावं तर नक्कीच ऐकली असणार. बिटकॉइन हे तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात प्रसिद्ध आहे. त्यानंतर इथेरियम, रिपल आणि डॉज कॉइन यांसारखी बरीच लोकप्रिय उदाहरणं आहेत. बरं, आता क्रिप्टो म्हणजे काय हे तर आपल्याला कळलं. पण प्रश्न असा येतो की बँक किंवा सरकारच नाहीये, मग हे पैसे सुरक्षित कसे राहतात आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात तरी कसे? याचं उत्तर ना एका खास टेक्नॉलॉजीमध्ये दडलंय. चला ते अगदी सोप्या पद्धतीत समजून घेऊ. बघा, क्रिप्टोकरन्सीचं अख्खं काम ब्लॉकचेन नावाच्या तंत्रज्ञानावर चालतो. याला तुम्ही एक मोठी डिजिटल वही समजू शकता, जी जगातल्या हजारो कम्प्युटर्सवर पसरलेली आहे. यात होणारा प्रत्येक व्यवहार, प्रत्येक ट्रान्झॅक्शन एका ब्लॉकमध्ये नोंदवला जातो आणि एकदा का तो नोंदवला गेला की तो कायमचा असतो. त्याला कोणीही बदलू किंवा डिलीट करू शकत नाही. हे सगळे ब्लॉक्स एका साखळीने एकमेकांना जोडलेले असतात, ज्यामुळे ही सिस्टम खूपच सुरक्षित आणि पारदर्शक बनते. आणि हे क्रिप्टो ठेवण्यासाठी वॉलेट्स वापरले जातात. जसं आपण पाकिटात पैसे ठेवतो तसंच क्रिप्टो हॉट वॉलेट म्हणजे ऑनलाईन किंवा कोल्ड वॉलेट म्हणजे ऑफलाईनमध्ये सुरक्षित ठेवता येतात. आता भारतातले टॅक्सचे नियम समजून घेण्याआधी गेल्या काही वर्षांमध्ये सरकारचा क्रिप्टोकरन्सीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलत गेलाय हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. हा प्रवास खरंच खूप रंजक आहे. बघा, 2018 मध्ये काय झालं, रिझर्व्ह बँकेने बँकांना क्रिप्टो संबंधित व्यवहार करायला बंदी घातली. पण 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने ही बंदी उठवली आणि मग आला 2022चा बजेट, ज्यात सरकारने क्रिप्टोवर सरळ बंदी घालण्याऐवजी त्यातून होणाऱ्या कमाईवर टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांनी काय केलं तर या वाढत्या क्षेत्राला एका कायदेशीर चौकटीत आणण्याचा प्रयत्न केला. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, जो प्रत्येक गुंतवणूकदाराला माहीत असणं गरजेचं आहे. 2022च्या बजेटमध्ये जे टॅक्सचे नियम आले ते नेमके आहेत तरी काय? नियम अगदी स्पष्ट आणि कडक आहे. क्रिप्टोकरन्सी विकून, ट्रेड करून किंवा वापरून तुम्हाला जो काही नफा होईल त्यावर सरळ 30% दराने टॅक्स लागेल. तुम्हाला माहितीये, हा दर लॉटरी किंवा गेमिंगमधून मिळणाऱ्या कमाईवर लागणाऱ्या टॅक्ससारखाच आहे. यावरून सरकारचा हेतू स्पष्ट होतो की ते याला एक खूपच जास्त जोखमीची म्हणजे स्पेक्युलेटिव्ह गुंतवणूक मानतायत. इथे ना एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सरकारने याला चलन किंवा करन्सी असं म्हटलेलं नाहीये. त्यांनी याला नाव दिलंय व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट म्हणजे VDA. असं का? कारण यामागे एक महत्त्वाचं कायदेशीर कारण आहे. चलन न म्हटल्यामुळे त्याला रुपयांसारखी कायदेशीर मान्यता मिळत नाही आणि सरकार याला शेअर किंवा प्रॉपर्टीसारखी एक टॅक्स लावण्यायोग्य मालमत्ता म्हणून बघू शकतं. ओके, तर आता हे 4 मुख्य नियम जरा लक्ष देऊन बघूया. सगळ्यात पहिला नियम, जो काही नफा होईल त्यावर सरळ 30% टॅक्स, विषय संपला. दुसरा मुद्दा, नफा कॅल्क्युलेट करताना फक्त खरेदीची किंमत वजा करता येईल, बाकी कुठलाही खर्च नाही. तिसरा, आणि हा तर सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे, ऐका, क्रिप्टोमधला तोटा तुमच्या पगारातून किंवा दुसऱ्या कुठल्याही कमाईतून वजा करता येणार नाही. आणि चौथा नियम म्हणजे प्रत्येक विक्रीवर 1% TDS कापला जाणार. म्हणजे काय, तर व्यवहार झाला की लगेच 1% रक्कम कापली जाईल, जी नंतर तुम्ही तुमच्या फायनल टॅक्समधून ॲडजस्ट करू शकता. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतोच. नफा झाला की टॅक्स भरायचा हे तर ठीक आहे, पण जर तोटा झाला तर मग काय? चला क्रिप्टो टॅक्सच्या सगळ्यात कडक नियमांपैकी एक समजून घेऊया. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. समजा तुम्हाला एका क्रिप्टोमध्ये तोटा झाला तर तो तोटा तुम्ही तुमच्या पगारातून किंवा दुसऱ्या कुठल्याही नफ्यातून वजा करू शकत नाही.
या कडक नियमामागे सरकारचा उद्देश असा आहे की क्रिप्टोमधली जोखीम ही इतर सुरक्षित गुंतवणुकींपासून वेगळी ठेवली पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर क्रिप्टोमधला नफा सरकारचा, पण तोटा मात्र पूर्णपणे तुमचा असेल. चला, हे नियम आणखी स्पष्ट होण्यासाठी 2 साधी आणि रोजच्या व्यवहारातली उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण अगदीच सोप्पं आहे. असं समजा की तुम्ही 50,000 रुपयांना एक इथेरियम घेतला आणि काही दिवसांनी त्याची किंमत वाढल्यावर तो 75,000 रुपयांना विकला. इथे गणिताचा भाग अगदी सरळ आहे. तुमची विक्री किंमत आहे 75,000 रुपये आणि खरेदी किंमत होती 50,000. त्यामुळे तुमचा टॅक्सेबल नफा किती झाला? बरोबर 25,000 रुपये. आता या 25,000 रुपयांच्या नफ्यावर तुम्हाला सरळ 30% दराने टॅक्स भरावा लागेल. म्हणजे किती? तर 7,500 रुपये. हे पैसे तुम्हाला टॅक्स म्हणून सरकारला द्यावे लागतील. एकदम स्पष्ट आहे, बरोबर? आता तोट्याचं उदाहरण बघूया, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. समजा तुम्हाला बिटकॉईनमध्ये 20,000 रुपयांचा नफा झाला आणि त्याचवेळी इथिरियममध्ये 10,000 रुपयांचा तोटा झाला. आता आपल्याला काय वाटेल की 20,000तून 10,000 गेले म्हणजे निव्वळ नफा झाला 10,000 रुपये आणि त्यावर 3,000 रुपये टॅक्स लागेल. पण थांबा, ही गणना पूर्णपणे चुकीची आहे. योग्य गणना अशी आहे की तुम्हाला बिटकॉईनच्या 20,000 रुपयांच्या पूर्ण नफ्यावर टॅक्स भरावा लागेल, जो होतो 6,000 रुपये. इथिरियममधला तो 10,000चा तोटा तुम्हाला कुठेही वजा करता येणार नाही. तो विसरून जावा लागेल. चला, भारतातल्या प्रत्येक क्रिप्टो गुंतवणूकदाराने लक्षात ठेवण्यासारखे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे एका झटक्यात पुन्हा एकदा बघूया. ही चेकलिस्ट तुमच्या डोक्यात फिट बसवा. 1. क्रिप्टो हे VDA आहे, चलन नाही. 2. नफ्यावर सरळ 30% टॅक्स. 3. तोटा कुठेही ॲडजस्ट करता येणार नाही. 4. प्रत्येक विक्रीवर 1% TDS कापला जाईल. आणि 5. तुमच्या प्रत्येक व्यवहाराची नोंद ती व्यवस्थित ठेवा, कारण टॅक्स भरताना ते खूप गरजेचं असणार आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं? भारतातले हे जे कडक क्रिप्टो टॅक्स नियम आहेत ते गुंतवणुकीला प्रोत्साहन देतात की तिला मागे खेचतात? या नियमांमुळे भारताच्या क्रिप्टो भविष्यावर काय परिणाम होईल असं वाटतं? तुम्हाला पुढे कोणत्या विषयावर माहिती हवी आहे? वेगवेगळ्या क्रिप्टो कॉईन्सबद्दल, किंवा गुंतवणुकीच्या काही टिप्स, की मग टॅक्स नेमका कसा भरायचा यावर सविस्तर मार्गदर्शन? तुमच्या सूचना खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी सॅन इन्फोटेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.